तुम्ही तयारी करत होतात ना होळीची? तुम्ही तयारी करत होतात ना होळीची? मग सांगा पटकन, कोणी टाकला मसाला होळीत? सुमित, तू होळीत टाकले मसाले? आई, यांना कशाला बोलतेस तू? उगाच यांना नको काही बोलूस. यांनी काहीही केलेलं नाहीये. बिराजदार साहेब, मी कशाला? मी नाही. होळीची सगळी तयारी तर राजवीर करत होता. अरे विराजस, तूच नाही का राजवीरला लाकडं आणून दिलीस? त्यानेच रचली होळी. विराजस, कशाला टाकले मसाले? बोल पटकन, का टाकलेस मसाले? अरे विराजस, मी असं मुद्दामून का करेन? झाला असेल तर चुकून झाला असेल ना. चुकून. हा, चुकून टाकलेस मसाला, चुकून जायलास तू. बोल. अरे विराजस, काय करतोयस? मी मुद्दामून थोडीच केलंय. जे सामान होळीत टाकायचं होतं तेच त्या खोक्यात होतं आणि मी तेच टाकलं. आणि मला काय माहिती की त्यात मसाले आहेत? अरे मग तुला एकदा बघता नाही आलं का काय त्याच्यात? काय बघणार? सांग ना, काय बघणार? जे टाकायचं होतं तेच त्या बॉक्स मध्ये ठेवलं होतं. पण त्यात मसाला कसा आला? सांग ना, मसाला कसा आला? विराजस, तुला वाटते ना मी मुद्दामून केलंय? तर मला मुद्दामून करायचं असतं ना तर मी तुला मदतच नसती केली. मदत केलीस, चांगली मदत केलीस तू. अरे मसाले आणि होळीत टाकायचे पदार्थ यातला फरक पण कळत नाही का तुला? हो, काय करताय? स्वतःच्या मुलाला मारताय? हो, त्याच्यावर हात उचलताय. म्हणाला ना तो चूक झाली म्हणून. आता काय जीव घ्या त्याचा? जीव घेईन, जीवन घेईन त्याचा. जीवन घे माझा. मारा मला, का थांबलात? मारा ना. देव्यानी तुला सांगतोय, याला माझ्यासमोरून घेऊन जा, घेऊन जायला माझ्यासमोरून. मी मोठी एवढी चूकच केली आहे ना. विराजस, तुला वाटते ना मी मुद्दामून केलंय? पण खरं सांगतो, मुद्दामून नाही केलं या. घेऊन जा याला, घेऊन जा. चल राजवीर, चल. वहिनी, वहिनी, ही टेस्ट जगात भारी वाटेल अशी टेस्ट आहे.
राधा, शांत हो बाळ. राधा, ते विचारताय तू तुझे मसाले त्यांना देशील का? हो. विराजस, मला माफ करशील का रे? खरं तर माफ कर म्हणायचं पण लायकी राहिलेली नाहीये. माझ्या मुलामुळे तुम्हाला राधा, माझ्या मुलाची सगळी चूक, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. मी त्याला पोलिसात देईन. तू सांगशील ती शिक्षा त्याला भोगायला लावीन मी. तू सांग. काका चुकून झालंय त्याच्याकडून. चुकून? राधा, अगं चुकून सुद्धा हे व्हायला नको होतं ग. त्याच्याकडून इतकी मोठी चूक झाली. त्याच्या चुकीमुळे आज तुमचं जे नुकसान झालंय ना ते कधीही भरून येणार नाहीये पोरी. तुला कळत नाहीये का? संपलंय, सगळं संपलंय. मसाला, स्वप्न, आशा, आता सगळं संपलंय का? तू आणि विराजसनी इतक्या कष्टांनी इतका सुंदर मसाला केला होता, त्याची जळून राख रांगोळी झाली आहे ग. तुमच्या लग्नाला घरामध्ये मान्यता मिळाली असती, ते पण संपलंय ग पोरी. खूप घुसपट होत होती माझी इथे, खूप घुसपट होत होती. तुझ्या येण्यामुळे असं वाटलं होतं की कदाचित या घरातला अनाथांचा तिरस्कार थांबेल.